गीतामृत या मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यामधील 13वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण 8व्या अध्यायातील 13वा श्लोक पाहूया. ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरणं माम अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं सह याति परमां गतिम्. अर्थ, योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परम पवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. तात्पर्य, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार, ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजेच ओंकार होय, परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच. या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक ग्रहलोकांची प्राप्ती होते. कृष्ण भक्त कृष्णलोक गोलोक वृंदावन मध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तींसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी उपासक ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. तर याच्यामध्ये पहिलं काय सांगितलंय की ओम इति एकाक्षरम. तर भगवंत आपल्याला सांगितलेलं की सगळ्या शब्दांमधला ओम म्हणजे मी आहे, असं भगवंतांनी स्पष्ट उल्लेख केलेला आधीच्या अध्यायांमध्ये. तर याच्यामध्ये ते काय म्हणतात, आपण आधीचा श्लोक जो पाहिला की सर्व इंद्रियांचा संयम करून जेव्हा मनुष्य मनाला हृदयामध्ये स्थिर करतो आणि जी प्राणावरती प्राणाची गती किंवा प्राणाचं काय म्हणतो निग्रह, प्राणायाम ज्याला म्हणतो, तर त्या पद्धतीने त्याचा जो सराव करतो तर त्याला तिथून मग आज्ञाचक्राद्वारे म्हणजे आज्ञाचक्राच्या मध्ये तो प्राण त्या दिशेने तो त्याची गती जो नेतो आणि त्याच्यासाठी तो मन स्थिर करतो इंद्रियांचा संयम करून. तर असा मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो, असं आपण आदल्या आधीच्या श्लोकामध्ये पाहिलेलं. तर आता आपण पाहू शकतो की नुसतं योगामध्ये स्थित झालं तर काय होणार आहे, जसं धृतराष्ट्रांनी त्या योग पद्धतीचा अभ्यास केला होता मृत्यूच्या समयी, जेव्हा विदुरांनी त्यांना सांगितलं की अरे की शत्रूच्या घरामध्ये तू राहून इतक्या लाचारपणे जीवन जगत आहेस. तर मग त्यावेळी विदुरांचे शब्द त्यांना म्हणजे त्यांनी गंभीररित्या घेतले आणि मग ते जंगलामध्ये
अशा प्रकारच्या तपश्चर्येला गेले आणि मग त्यांनी स्वतःचा प्राण हा आज्ञा रंध्र किंवा आज्ञा चक्राच्या इथून तो हे करून सर्व शरीर भस्मीभूत केलं. मग आता याच्यामध्ये काय होतं की मुक्ती ही अवस्था प्राप्त होते. आणि आता नुसती आपल्याला मुक्ती ही अपेक्षित नाहीये, की म्हणजे नुसती ध्यानधारणा केली मग पुढं काहीतरी त्याचं हे असतं ना, की अशी ध्यानधारणा करून काय होतं की केवळ ब्रह्मज्योतीमध्ये पर्यंतच आपला प्रवास निश्चित होतो, की फक्त जिथं भगवंतांच्या शरीराचं जे तेज आहे तर ते त्या तेजोवलयामध्ये तो मनुष्य स्थिर होतो. आणि ते तेज म्हणजे इतकं तेजस्वी असतं की तिथून आपल्याला प्रत्यक्ष ऍक्च्युली भगवंतांचं दर्शन घडतच नाही. आणि मग ही अवस्था जेव्हा परत म्हणजे त्या स्थितीतून जेव्हा पतन किंवा खाली येतो मग पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे निर्विशेषवादी उपासक ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. मग आता भगवंत त्याच्या पुढची स्टेज सांगतायत की पुढच्या स्तरावरती तुम्ही काय काय करा, तर ओम या अक्षरावरती ध्यान केंद्रित करा. कारण सर्व अक्षरांमध्ये ओम म्हणजे मी आहे असं भगवंतांनी यापूर्वीच स्पष्ट लोकांची प्राप्ती होते असं म्हटलेलं आहे. तर आपण आता थोडस म्हणजे हा शब्दध्वनी किंवा ओंकारच का सांगितलाय तर याच्याबद्दल थोडस आपण सुरुवातीला माहिती घेऊया. तर आता ओम हा शब्द उच्चारण म्हणजे एक प्रकारचा मंत्र येतो. आणि मंत्रोच्चारण करणं म्हणजे आपण म्हणतो ना की मन त्रायंती इति मंत्र, म्हणजे जो मनाचं नियंत्रण करतो त्याला मंत्र म्हणतात. तर हे एक प्रकारचं हिलिंग टेक्निक आहे. म्हणजे जर योगाभ्यास जर आपण शारीरिक आणि मानसिक स्तरावरती जर आपल्याला बरं व्हायचंय किंवा ती स्थिती जर सुस्थितीमध्ये ठेवायचं असेल तर ते एक प्रकारचं हिलिंग टेक्निक म्हणून सुद्धा आपण पाहू शकतो. म्हणजे काय की मंत्र हे मनाचं तारण करतच, पण दुसरं म्हणजे ऊर्जेचं पण स्वरूप आहे ते. म्हणजे आता आपण विविध स्वरूपाची ऊर्जा पाहू शकतो, की जसं चुंबकीय ऊर्जा असते किंवा मेकॅनिकल, तसं हे साऊंड या स्वरूपामध्ये म्हणजे शाब्दिक अशा स्वरूपामध्ये ही ऊर्जा असते. तर हे ऊर्जेचं स्वरूप आहे. तर आता कसं आहे की समजा म्हणजे सृष्टी जर आपण पाहिली तर सृष्टीमध्ये कसं असतं की एखादी जड वस्तू असते म्हणजे त्याला काहीतरी आकार असतो. नंतर चेतना आपण अजून म्हणजे आपल्या चेतनेचा स्वरूप जसं जसं उंच होईल तस तसं आपण त्या सृष्टीकडे पाहण्याचं पण आपलं चेतना ही आपण किंवा दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो, की आपल्याला सुरुवातीला जशी वस्तू आहे तशी दिसू शकते. नंतर आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की ही सृष्टी म्हणजे काय आहे तर एक प्रकारचा प्रकाश आहे. तर हा त्याच्या पुढचा स्तर झाला. आणि त्याच्या पुढच्या चेतनेच्या स्तरावरती एक शब्द या स्वरूपामध्ये सुद्धा आपण सृष्टीची कल्पना करू शकतो. म्हणजे काय की जेव्हा ही सृष्टी उत्पन्न होते तेव्हा ही सृष्टी एका ध्वनीतून उत्पन्न खरं तर होत असते. म्हणजे एक आपण म्हणतो ना की ब्रह्मांड, तर ते असं सोनेरी म्हणून तर हिरण्यगर्भ असं सूर्याला सुद्धा एक नाव आहे की हिरण्यगर्भ. म्हणजे काय की जो सोनेरी असा गर्भ किंवा अंडाशय या स्वरूपामध्ये आहे ब्रह्मांड ज्याला म्हणतो, एक एग किंवा अंड्याच्या स्वरूपामध्ये. त्याचे दोन हे असतात ना, वरचा
एक पोल, ध्रुव, आणि खालचं एक ध्रुव. म्हणजे असं उभं जर आपण पाहिलं तर त्याच्या वरती असतं ते काळ, ज्याला टाइम म्हणतात. तर वेळ किंवा काळ हे एक ध्रुव असतं. खाली स्पेस म्हणजे आकाश किंवा अवकाश या स्वरूपामध्ये असतं. आणि मध्ये त्याचं जर पूर्ण आपण मध्यंतर जर घेतला तर त्याच्यामध्ये एक वस्तुमान किंवा आपण एखादी वस्तू म्हणतो ना, ज्याला मॅटर किंवा जड वस्तू, तर अशा स्वरूपामध्ये त्याचं ते स्वरूप असतं. आणि जेव्हा या ह्याच्यामधनं म्हणजे अशा स्वरूपाच्या हिरण्यगर्भ असणाऱ्या एका ब्रह्मांडामधून जेव्हा ह्या सृष्टीची उत्पत्ती व्हायची असते, तर तेव्हा टाइम आणि स्पेस हे दोन्ही ध्रुव एकत्र येतात. आणि ते एका ठिकाणी, एका कुठल्या तरी एका बिंदूमध्ये ते एकमेकांच्या अगदी जवळ येतात. आणि मग त्यातून एक मोठा असा स्फोट होतो, ज्याला एक आपण बिग बँग थेरी असं पण म्हणतो. तर असं मोठा स्फोट होतो आणि मग त्यातून ध्वनी तयार होतो, ज्याला नाद असं म्हणतात. तर अशा स्वरूप अशा प्रकारे सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच ध्वनी आहे. आणि मग तिथून पुढं प्रत्येक एक 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 महत्त्वामधून पंचमहाभूत पंचतन्मात म्हणजे पंचमहाभूत किंवा त्यांच्या तन्मात्रा अशा स्वरूपामध्ये मग ती सृष्टी उत्पन्न होत असते. तर अशा प्रकारे बिग बँग थेरपी आपण पाहू शकतो. आता आपण परत साऊंड किंवा शब्द या ऊर्जेच्या याच्यामध्ये पाहूया की त्याचं किती शक्ती असते. तर एखादा जर आपण मंत्रोच्चारण किंवा एखाद्या शब्दाचं जर ते ध्यान अशा स्वरूपाचं जर केलं, तर त्या मंत्रामध्ये इतकी शक्ती किंवा त्या ऊर्जेमध्ये इतकी शक्ती असते की एखादं जर धातू असेल तर त्याला सुद्धा एक असं भोक पाडण्याची एवढी शक्ती मोठी असते. इव्हन आपण हे पण पाहू शकतो की पूर्वीच्या काळी म्हणजे वेगवेगळे मंत्रोच्चारण आहेत. म्हणजे हे हे आपण फक्त पाहिलं की साऊंड किंवा शब्द या ऊर्जेमध्ये काय ताकद असते. मग आता वेगवेगळे मंत्र उच्चारण आहेत. तर पूर्वीच्या काळी विंचूदंश असू देत किंवा सर्पदंश असू देत, तर केवळ मंत्रोच्चारणाने त्यांचे विष हे निष्प्रभ होत असे. किंवा तंत्रविद्या जर पाहिली, तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आजारांवरती किंवा एखाद्या मनुष्याच्या मानसिक किंवा शारीरिक स्तरावरती जर काही बदल घडवायचे असतील, तरी सुद्धा ते मंत्रोच्चार किंवा तंत्रविद्या अशा स्वरूपाचं आपण ते शास्त्र पाहू शकतो. तर आपल्याला जाणवू शकतं की या शब्दध्वनीमध्ये किंवा या मंत्रोच्चारामध्ये खूप मोठी ताकद आहे. म्हणजे अगदी सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेपासनं ही शक्ती अस्तित्वात आहे. तर आता आपण पाहूयात की ओंकार, ओंकाराला का महत्व दिलेलं आहे. तर भगवंत आधी म्हणतातच की सर्व ध्वनींमधला ओंकार मी आहे, सर्व शब्दांमधला. तर या ओंकारामध्ये 3 गोष्टी आहेत. अ उ म. जर तुम्ही अ असं जर पाहिलं तर मग तो ओम तयार होतो, असं करून. तर म्हणजे काय आहे, म्हणजे ह्या 3 त्रिविध शक्ती आहेत. तर म्हणजे म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय असं ते दाखवतात. म्हणजे म्हणजे उत्पत्ती, उ म्हणजे स्थिती आणि म म्हणजे लय. असं सृष्टीची म्हणा किंवा आपल्या सुद्धा एनर्जीची उत्पत्ती, स्थिती, लय असं ते म्हणजे तेवढी ती शक्ती आहे ओंकारामध्ये. किंवा या उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्या ज्या अधिकारी देवता आहेत, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, याचं ते प्रतिनिधित्व करतात. त्याच्यानंतर मनाचे जे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, तर नेहमी आपण सत्व गुणामध्ये राहिलं पाहिजे.
आणि रज आणि तम हे अगदी मिठासारखे, म्हणजे त्यांची सुद्धा गरज असते. तर परंतु म्हणजे तेवढ्या काळापुरतं. पण मुख्य काय असतं तर सत्व हा गुण आहे. पण आणि रज आणि तमाची त्याला जोड द्यावी लागते. खरं तर त्याला थोडंसं दोष स्वरूप असं थोडंसं प्राप्त होतं. आणि ते मिठासारखं म्हणजे अगदी चवीपुरतं लागतं. त्याची मात्रा किंवा तेवढं कार्य झालं की ते तिथं थांबलं पाहिजे. तर अशा प्रकारे सत्व रज तम याचं सुद्धा ते निर्देशक आहेत. तर अशा प्रकारे किंवा इव्हन आहार, व्यायाम आणि निद्रा याचं सुद्धा ते प्रतिनिधित्व करतात. तर थोडक्यात काय की आपल्या या सर्व गोष्टी म्हणजे आहार, निद्रा, व्यायाम, आहार, विहार, निद्रा, तर ह्या सुद्धा गोष्टी बॅलन्स्ड असल्या पाहिजे. म्हणजे अ, उ, म ह्या तिन्ही मध्ये ह्या तीन शक्ती असतात की ज्या उत्पत्तीला कारणीभूत राहतात. म्हणजे कुठलंही जर आपण पाहिलं, म्हणजे मनाचा रजोगुण हा एखादं काहीतरी कार्य सुरुवात करण्यासाठी महत्वाचा राहतो. रजोगुणाशिवाय आपण कुठलंच कार्य आरंभ करू नाही शकत. परंतु ती सेवा किंवा ते कार्य जर आपण सातत्यानं जर करायचं म्हटलं तर तिथं सत्वगुण लागतो. आणि ते कार्य थांबवण्यासाठी तिथं तमोगुण लागतो. तर अशा प्रकारे कुठलंही कार्य असू देत, मनाचं असू देत, शरीराचं असू देत, म्हणजे वात पित्त कफ हे शरीराच्या दृष्टीने महत्वाचे राहतात. किंवा आणि मग हे कशा स्वरूपाने केलं जाणार तर अन्न घेणं म्हणजे पोषण पाहिजे. पुन्हा ती एनर्जी खर्च करण्यासाठी ठराविक विहार किंवा व्यायाम पाहिजे. आणि विश्रांती म्हणजे निद्रा. तर अशा कुठल्याही तीन स्वरूपामध्ये आपल्याला ते बॅलन्स किंवा बॅलन्स करावं लागतं. तर या दृष्टीने हा उ म हा महत्वाचा राहतो. आणि याच्यामध्ये म्हणजे उच्चार करताना जर आपण एकदम व्यवस्थित लक्ष दिलं, कारण हे मंत्रोच्चार कसे असतात की योगधार म्हणजे ध्यान धारणा आपण व्यवस्थित केली, प्राणायाम वरती आपण लक्ष केंद्रित केलं आणि म्हणजे श्वास आत घेणं, श्वास बाहेर सोडणं ह्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन जेव्हा आपण असे असे जेव्हा आपण हे करतो तर तेव्हा अ यानी नाभीच्या आपण काल पाहिलं ना षडचक्र असतात शरीरामध्ये. तर नाभीच्या इथलं जे चक्र आहे ज्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात, तर तिथं त्याचं तिथले जे चक्र आहे त्याला ते स्टिम्युलेट करतं किंवा तिथली ऊर्जेचा स्तर हा चांगल्या प्रकारे कार्यरत होतो. त्याच्यानंतर उ या उच्चारानं छातीच्या इथलं अनाहत चक्र ज्याला म्हणतात, तर ते जास्त ऍक्टिवेट किंवा कार्यरत होतं. आणि म हा वरच्या म्हणजे मानेपासून वरच्या भागामध्ये कार्यशील राहतो, जिथं विशुद्ध आणि आज्ञाचक्र असतो. तर अशा प्रकारे ह्या तीन ठिकाणी अ उ म ह्या पर्टिक्युलर उच्चारांचा परिणाम घडत असतो. म्हणून आपण पाहू शकतो की ओंकार हा शारीरिक स्तरावरती सुद्धा खूप महत्वाचा राहतो. म्हणजे जर कुणाला हे असतील थायरॉइड किंवा हृदयाचे आजार आहेत, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. अर्थात त्याच्या डीप मध्ये मी फारसं जात नाही, पण अ उ म असं उच्चार करताना त्या त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन जर गेलं तर ते सुद्धा एक प्राणिक हिलिंग म्हणून प्रकार आहे की ज्याने ज्याने अशा प्रकारे आपल्या शरीरातली प्राण ऊर्जा ही त्याद्वारे शारीरिक आणि मानसिक स्तरावरती सुद्धा आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं राहतं. तर अशा प्रकारे ओंकार हा शारीरिक आणि मानसिक स्तरावरती सुद्धा कशा पद्धतीने कार्यरत आहे. कारण बऱ्याचदा असं होऊ शकतं की अरे भगवंतानी सांगितलं की हा ओंकार म्हणजे मी आहे, तर एवढं सांगून कदाचित प्रत्येकाला म्हणजे श्रद्धा आहे नाहीये, ज्यांना श्रद्धा नाहीये त्यांना जर अशा भाषेत आपण जर समजून सांगू शकलो, तर म्हणून तर आपण आता पाहू शकतो ना की योगाभ्यासामध्ये ओंकार प्राणायाम अगदी म्हणजे नास्तिक लोक जरी असले तरी ओंकार प्राणायाम कशासाठी करतील तर
शरीर आणि मानसिक सुस्थिती राहण्यासाठी म्हणून ओंकार प्राणायाम करू शकतात. पण त्याचा फायदा किती मोठा आहे की ज्यांना म्हणजे आपल्याला माहितीये की भगवंत स्वतःच म्हणतायत की हा ओंकार म्हणजे मी आहे. आणि तर अशा पद्धतीने आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा त्याचा फायदा आहे. आणि आपण अर्थातच आपण आध्यात्मिक दृष्ट्या जास्त पाहणार आहोत, परंतु ही सुद्धा पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी आतापर्यंत या गोष्टी ज्या शारीरिक आणि मानसिक स्तरावरती सुद्धा काम करतात, तर या दृष्टीने हे महत्वाचं राहतं. तर आता म्हणजे मी माझी एक मैत्रीण आहे की जी योगाचं क्लासेस घेते, तर ती आधी गोव्यामध्ये घेत होती. तर ती म्हणाली हा म्हणजे असं धर्माशी कनेक्ट करणं असं बऱ्याचदा राहतं ना म्हणजे काही जणांचं. तर तिथल्या ज्या कम्युनिटीमध्ये आहे तर ते म्हणाल ते त्यातल्या काही जणांनी नकार दिला की नाही आम्ही ओंकार नाही म्हणणार, आम्ही दुसऱ्या ह्यांचं नाव घेऊ. परंतु आपण पाहू शकतो की ह्या शक्तींना जर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर तिथं तेच मंत्रोच्चारण महत्वाचं राहतं. म्हणजे ओंकाराने जो फायदा होणार आहे तो कदाचित दुसऱ्या ह्यानी फायदा होणार नाही. हे झालं मी फक्त शारीरिक आणि मानसिक स्तरापर्यंतच बोलतीये. तर म्हणून जी पद्धत ज्या प्रकारे सांगितलेली आहे खरं तर त्या प्रकारेच करणं गरजेचं राहतं. म्हणून कुठलंही मंत्रोच्चारण असू दे, हा ओंकार झाला किंवा जसं सर्पदंश, तंत्रविद्या, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर हे मंत्रोच्चारण करण्यासाठी आपली आधीच्या श्लोकानुसार ती योग धारणा किंवा धारणा ध्यान ही अवस्था किती महत्वाची आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि ती अवस्था येण्यासाठी त्या प्रकारचं आजूबाजूचं शांत वातावरण किंवा वातावरण सुद्धा सात्विक पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तरच त्या विशिष्ट मंत्रांचा खरा प्रभाव घडतो. आणि त्या हे सगळे मंत्रोच्चारण करण्यासाठी म्हणजे गुरूंची आवश्यकता आहे की कशा प्रकारे ते व्यवस्थित म्हटलं गेलं पाहिजे. कारण हे संस्कृत शब्द आहेत, जर थोडस इकडं तिकडं झालं तर त्यांनी सुद्धा खूप मोठे अडथळे येऊ शकतात. तर अशा प्रकारे कुठलाही मंत्र जर घेतला तर तो गुरूंच्या निदर्शनाखाली त्याचा अभ्यास करणं महत्वाचं राहतं. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की मंत्रोच्चारणाचं महत्व काय आहे, परंतु त्याच्यासाठी आपली साधना किती महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी आजूबाजूला वातावरण सुद्धा तसं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग आता इथं भगवंत काय म्हणतात की अशा प्रकारे ओंकार, कारण तो ओंकार म्हणजे मी आहे असं जेव्हा मृत्यूच्या समयी तुम्ही म्हणू शकाल किंवा ते लक्षात घेऊ शकाल, तेव्हा मग तुम्हाला काय होईल, त्या आध्यात्मिक जगताची प्राप्ती होईल. तर आता इथं भगवंत काय म्हणतात की मृत्यूच्या समयी ओंकार एकतर त्याचा सराव तरी व्हायला पाहिजे किंवा ते मंत्रोच्चारण कानावर तरी पडले पाहिजेत आणि मग त्यातून आध्यात्मिक जगताची प्राप्ती होईल. इथं म्हणत नाहीयेत की ते माझ्या धामाला येऊन पोहोचशील जसं आधीच्या किंवा पुढे असेल, मला तर एक्झॅक्टली माहित नाही की न तद्भासे ते सूर्य असं जे सांगितले की भगवंतांनी स्वतःच्या धामाचं वर्णन केलंय. आणि किंवा इवन आधीच्या श्लोकांमध्ये सुद्धा की जर माझं स्मरण करशील तर तू मला येऊन तू म्हणजे माझ्या लोकांमध्ये तू येशील अशा आणि तिथून तुझं पतन होणार नाही असं भगवंत शाश्वती देतात. तर इथं काय म्हणतात की तू आध्यात्मिक जगात असे लोक त्यांची गती आहे, परंतु ते असं म्हणत नाहीत की ते माझ्या धामात येतील. तर हा महत्वाचा आपण फरक समजणं. म्हणजे आतापर्यंत मी शारीरिक आणि मानसिक स्तरावरती बोलले, कदाचित ते अभक्तांना सुद्धा ते काय म्हणतो आपण म्हणजे ते मान्य करतील. परंतु भक्त म्हणून, कारण आपण भगवद्गीता पाहतोय त्यामुळे आपण आपला कुठलाही म्हणजे भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक हा भक्तीकडेच नेणार आहे. तर आता इथून पुढे आपण ते पाहूयात की त्याचं आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला त्याचं काय महत्व आहे. तर इथं महत्वाचा फरक काय सांगतात की आध्यात्मिक जगतात असा मनुष्य येऊ शकेल, परंतु ते म्हणतात की माझ्यापर्यंत येण्यासाठी त्याचं ते उच्चारण करत नाहीये. तर हा महत्वाचा फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर भगवंतांची सेवा जी आहे ती
ती आपण 5 रसामध्ये करू शकतो. एक म्हणजे शांतरस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्यरस आणि सर्वोच्च असा माधुर्य रस. तर शांतरसामध्ये कसं असतं की भगवंतांच्या लीला घडतायत हा, आणि त्याच्यामध्ये शांतपणे एखादी गोष्ट त्यांना समर्पित होती. म्हणजे जसं फळं, फुलं ही जी आहेत किंवा झाडं, हे काय करतायत तर ते शांतरसामध्ये सेवा करतायत, की शांत आहेत ना ते, स्थिर आहेत एका ठिकाणी. दुसरं आहे ते दास्यरस, म्हणजे प्रभू रामचंद्रांची सेवा ही हनुमानजींनी केली, तर ती दास्य स्वरूपात केलेली. त्याच्यानंतर साख्यरस, म्हणजे आपण भगवद्गीतेच अध्ययन करतो, तर अर्जुन हे साख्य भावामध्ये त्यांची सेवा करतात. नंतर आहे वात्सल्य रस, की ज्याच्यामध्ये यशोदामाई, नंद महाराज किंवा गोकुळातल्या ज्या गोपी आहेत, वयस्कर गोपी, तर त्या वात्सल्य रसामध्ये सेवा करतात. आणि सर्वोच्च रस असा आहे तो माधुर्य रस, ज्याच्यामध्ये तरुण गोपिका आणि श्रीमती राधाराणी या माधुर्य रसामध्ये सेवा करतात. तर अशा प्रकारे या रसांमध्ये, 5 रसांमध्ये आपल्याला भगवंतांची सेवा करता येते. परंतु जेव्हा आपण ओंकार हे जेव्हा आपण उच्चारण करून जर आपला म्हणजे मृत्यूच्या समयी जर कोणी ओंकार उच्चारण ऐकलं किंवा म्हणू शकले आणि त्या स्थितीमध्ये जर देह त्याग झाला, तर तेव्हा केवळ म्हणजे तिथे काही असं आदान प्रदान नाहीये, केवळ भगवंतांचं ऐश्वर्य भावा हरी बोल माताजी, तुमचं हे बंद झालंय स्पीकर. हा, एक मिनिट. येतंय आता ऐकू? हो, येत येत. तर इथं काय होतं की ऐश्वर्य भावामध्ये म्हणजे आपण काहीच करत नाहीये, केवळ भगवंतांचं जे काही ऐश्वर्य आहे तर तेवढं आपण फक्त पाहतोय. हा, तर अशा प्रकारे आध्यात्मिक जगतामध्ये असे वैकुंठ आहेत, तर जिथं ऐश्वर्य भावामध्ये भगवंतांची सेवा केली जाते. तर याच्यामध्ये फरक काय राहतो की जसं आपण साऊथ इंडिया यात्रेला बरेच जण गेले असू, तर तिथे हा श्री संप्रदाय हा जास्त प्रमाणामध्ये तिथं कार्यरत किंवा त्याचा प्रभाव जास्त आहे. तर तिथे आपण पाहू शकलो की जेव्हा आपण रंगनाथ मंदिरामध्ये गेलो किंवा मीनाक्षी मंदिरामध्ये गेलो, तर तिथे आपण शांतपणे रांगेमध्ये उभे होतो आणि जे काही मंत्रोच्चारण चालले होते किंवा जे काही त्यांचं सर्व काही त्यांचे धार्मिक विधी चालले होते, ते शांतपणे पाहणं एवढंच आपण करू शकत होतो, की तिथे कुठंच आपण ऍक्टिव्हली किंवा स्वतःहून आपण सहभाग करू शकत नव्हतो. तर अशा प्रकारे त्या ऐश्वर्य भावामध्ये जेव्हा सेवा केली जाते, तर वैकुंठामध्ये अशा प्रकारची सेवा होते आणि ते सुद्धा आध्यात्मिकच जग आहे. परंतु त्याच्यामध्ये अशा प्रकारे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये लीलांमध्ये सहभागी होऊ शकत नाही, तर केवळ ऐश्वर्य भावामध्ये भगवंतांचा वैभव किंवा त्यांचे जे सगळे हे आहेत षडैश्वर्य आहेत, तर ते आपण अनुभव करू शकतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा आनंद आहे आणि वैकुंठ ज्याला म्हणतो ना आपण, जिथं दुःख नाही, तर अशा प्रकारे आपण तिथे सुद्धा आनंदित राहू शकतो. तर अशा प्रकारे आपण आध्यात्मिक जगताची आपण प्राप्ती करू शकतो जर आपण ओंकार या स्वरूपामध्ये देहत्याग केला तर. तर दुसरं, आता आपण मंदिरामध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो असतो, तर त्याच्यामध्ये लेक्चर झाल्यानंतर हरिनाम संकीर्तन, डान्सिंग कीर्तनला सगळ्या जणी
माताजी प्रभूजी उभे राहतात. आणि सगळ्या माताजी अशा एकमेकांचा हात धरून माताजी हे करतात, हरिनाम संकीर्तन मध्ये सहभागी होतात. पण आपण जेव्हा नुसतं नवीन आहोत तर आपण काय की असं बाजूला थांबून फक्त पाहतो. एक प्रकारचा आनंद नक्कीच येतो आपल्याला, परंतु जेव्हा कुणीतरी आपल्याला असं ओढून त्या गोलामध्ये घेऊन जाते आणि तेव्हा आपण सुद्धा त्यांच्यासारखा असा फेर धरून हरिनाम संकीर्तन मध्ये भाग घेतो. आणि त्यावेळेसचा जो आनंद आहे तो आधीच्या आनंदापेक्षा नक्कीच जास्त चांगल्या प्रकारे किंवा अजून आपण छान सहभागी होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या सगळ्या सेवा आहेत की जेव्हा नुसते आपण पाहतो आणि प्रत्यक्ष सहभाग घेतो तर त्या आनंदातला जो फरक आहे तर तो फरक हा आध्यात्मिक जगत आणि प्रत्यक्ष भगवंतांचं गोलोक वृंदावन किंवा कृष्णलोक याच्यामध्ये प्रवेश करणं आणि तिथला अनुभव घेणं, तर हा फरक आपण या स्वरूपामध्ये जाणू शकतो. म्हणजे भगवंतांच्या लोकांमध्ये कसं आहे की भगवंत हे माहिती आहेत आपल्याला की ह्या सर्व म्हणजे आदी कारण म्हणून भगवंत आहेत, की त्यांच्याशिवाय कुठलीच सृष्टी उत्पत्ती स्थिती लय शक्यच नाही. तर याच्यामध्ये त्यांना जाणणं, म्हणजे जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये एक सर्वोच्च स्तरावरचा मनुष्य म्हणजे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आपण त्यांना जो आदर देतो, परंतु ते जेव्हा घरी त्यांच्या आईंना भेटायला जात तेव्हा त्यांच्या आई त्यांना पंतप्रधान म्हणून ठीक आहे म्हणजे जाणत असतील, परंतु अरे तू जेवत नाहीयेस का असं म्हणून हक्कानं रागवणं हा प्रकार सुद्धा करत असणार. तर हा जो ऑफिस मधला तो व्यक्ती, ऑफिस मधलं व्यक्तिमत्व आणि घरातलं व्यक्तिमत्व असा जो फरक आहे, तर त्याच्यामध्ये जो आदान प्रदान किंवा जी आपुलकी जिव्हाळा हा घरातल्या व्यक्तिमत्वाला हा अधिक असतो. आणि हाच फरक हा आध्यात्मिक लोक आणि प्रत्यक्ष भगवंतांचं लोक याच्यामध्ये तो फरक आहे. त्यामुळं केवळ ओंकारानं आपण आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो. म्हणजे एक तर पहिले काय की योग साधनेनं जिथं काहीच कुठलं स्वरूप मानत नाहीये ते काय राहणार की ब्रह्मज्योतीमध्ये राहतील. जे ओंकार म्हणा किंवा त्या प्रकारे भगवंतांना ऐश्वर्य रूपामध्ये जाणतात तर त्यांचं वैकुंठामध्ये त्यांना प्रवेश मिळेल. परंतु जे सेवा म्हणून ज्या भावामध्ये भगवंतांना पाहतात, की जसं एखाद आपल्या घरी मूर्ती आहे तर त्याला अगदी वात्सल्य भावाने विविध प्रकारचे, आता दिवाळीचा फराळ आहे तर अगदी आनंदाने किंवा त्या वात्सल्य भावामध्ये त्यांना अर्पण करणं आणि त्यांना उठवणं सकाळी किंवा रात्री त्यांना बेड टाकून झोपी घालणं, तर अशा प्रकारे जे आदान प्रदान आहे आणि या 5 रसामधलं ही सेवा आहे, तर ही केवळ भगवंतांच्या गोलोकधामामध्येच शक्य आहे, की जिथं भगवंत हे योगमायेद्वारे सर्व तिथले गोप गोपी किंवा ब्रजवासी आहेत ते त्यांना भगवंत म्हणून जाणत नाहीत, तर ते योगमाया तिथं ऍक्टिव्हेट असते आणि ती तिथले जे ब्रजवासी आहेत ते भगवंतांना एक सखा म्हणून, मुलगा म्हणून, पती म्हणून, प्रियकर म्हणून अशा प्रकारे ते त्यांच्याशी आदान प्रदान करतात. आणि त्याच्यामधलं जे प्रेम आहे तर ते भगवंतांना जास्त प्रिय, म्हणजे त्याच्यामध्ये भगवंत जास्त आनंदित होतात. आणि ती जी भक्ती आहे ती सर्व योग साधनेपेक्षा अगदी सर्वोच्च स्तरावरची ही योग पद्धती आहे. म्हणून हे भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ योग पद्धती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि श्रील प्रभुपादांच्या अहेतुकी कृपेद्वारे आपल्याला ही योग पद्धती अगदी सहजपणे मिळालेली आहे. आणि ते जेव्हा आपण ह्या अवघड गोष्टी जाणतो
कारण ही अशा प्रकारची योग साधना करायची, तेवढं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता करायची, हे इतकं सोपं काम नाहीये. तर ते ज्ञान मार्ग किंवा योग पद्धतीचा तो मार्ग आहे. त्याच्या प्रकारे तशी आजूबाजूची परिस्थिती पाहिजे, तेवढी शांतता पाहिजे. कारण ह्या पद्धती जंगलामध्ये वगैरे जाऊन अशा प्रकारे आपण या योग पद्धतींचा अवलंबन करू शकतो. परंतु कलियुगामध्ये ते शक्य नाहीये. म्हणून आपल्यासाठी जसं तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. तर आपण ही सोपी पायवाट जी केलेली आहे, तर त्याचाच आपण अवलंबन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा आपण नामजप केला पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष हरा म्हणजे श्रीमती राधाराणींना आपण विनवणी करतो की मला भगवंतांच्या सेवेमध्ये स्थान द्या. त्यामुळं हा महामंत्र आहे, हा नुसता मंत्र नाही, हा महामंत्र आहे. म्हणून आपण कुठल्याही इतर मंत्रांचा जप न करता आपण केवळ या हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं गरजेचं आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे केवळ आणि केवळ ह्या महामंत्रामध्ये अशी शक्ती आहे की जे आपल्याला सेवा प्रदान करू शकते, आणि सेवेमध्ये आपण अहंकार तिथं आपण आपला नष्ट होतो. बाकीच्या मंत्रोच्चारानं बाकीचे सगळे म्हणजे आवरण दूर होतील, शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावरची. पण तिथं अहंकाराचं आवरण जर दूर करायचं असेल तर तिथं सेवाच पाहिजे. आणि म्हणून महामंत्र याचंच उच्चारण जे प्रत्यक्ष नारद मुनींनी त्याचं हे केलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे कलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरण्य असं म्हटलेलं आहे. तर म्हणून महामंत्र, हरे कृष्ण महामंत्र याचंच आपण सराव आयुष्यभर करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर आज आपल्या भगवद्गीतेचं म्हणजे आपण थोडस दिवाळीच्या निमित्तानं थोडस विराम घेतोय, कारण त्याच्यानंतर आपली जगन्नाथपुरीला रथयात्रा म्हणजे यात्रा आहे, कार्तिक यात्रा आहे. तर आपलं शेड्यूल हे पुढच्या रविवारपासनं ती 26 ना सांगते म्हणजे, तर तेव्हा सुरू होईल. 23ला आपण परतणार आहोत. तर त्याच्यानंतरचा जो रविवार येतोय तर तेव्हापासून आपलं परत भगवद्गीतेवरचं हे श्लोकांवरचं विवरण चालू राहील. तर सर्वांना आजपासून दिवाळी सुरू होतीये. काल खूप छान लेक्चर झालं माताजींचं, ज्याच्यामध्ये दिवाळीचं महत्व त्यांनी सांगितलं. तर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आपण परत 26 की काहीतरी तारखेपासून आपण परत भगवद्गीतेच्या अध्याय म्हणजे श्लोकांना परत सुरुवात करूयात. तर खूप खूप धन्यवाद. कुणाला काही प्रश्न काही बोलायचं असेल तर नक्की बोला. हरे कृष्ण. थँक्यू माताजी.